सरोज सांद्रनीलाभदापं जगननिहित पानी मंदन मंदनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागारा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका किंबहुना यांच्या केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दया करुणा करा दया। संतोष महाराज, जर अभंगामध्ये जर करुणा आणि दयाळू शब्द जर आला असेल तर मला असं वाटतं तेवढ्याच करुणामय आणि दयाळू अंतकरणाने आपण त्याला स्वर सुद्धा लावले पाहिजे ना। आणि म्हणून बघा, ओ करुणा करा दया करुणा करा दया। तुमचा अनुग्रह लाधलो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। झोपा सगळे, टाळ्या वाजवा की जरा। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना। जब प्राण तन से निकले, मनोजव मारुतुल वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमान करा। थंडी वाजते का तुम्हाला? हा, नाही वाजत ना? जर थंडी वाजायला लागली तर माणसं अंगावरती काय घेतात? बोला बोला बोला, हा काय घेता? अहो शाल घेतात, चादर घेतात किंवा स्वेटर घालतात, रग अंगावरती घेतात। मला असं वाटतं रग अंगावरती घेण्यापेक्षा माणसाच्या आवा क्या बात।
तुम्ही माझ्या फार जवळ आहे, फार कुजकुज करू नका, कारण माझ्या मला कानावरती ऐकायला येतं ते, लांब असल्यावर जमतं. चला आता बघा संतोष बुवा, थंडी वाजायला लागली की माणसं अंगावरती रग घेतात, पण मला असं वाटतं अंगावरती रग घेण्यापेक्षा माणसाच्या अंगातच रग पाहिजे. याच्याही पुढे जाऊन सांगेल, अंतकरणातल्या विकाराची थंडी घालवण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची बंडी अंगावरती धारण करा, तुम्हाला विकाराची थंडी कधीच वाजणार. आणि म्हणून त्याचं भजन केलं म्हणजे विकार दूर होतात. एकदा सगळ्यांनी हात मोकळे करा आणि वरती करा. पुरुष मंडळ, महिला मंडळ सगळ्यांनी करा. पाठीमागचे काही अपक्ष उमेदवार पलीकडचे सगळ्यांनी करा. माझ्या ज्ञानोबराईला प्राचारण करायचंय, निमंत्रण द्यायचंय आणि खऱ्या अर्थानं माऊलीला म्हणायचं, माऊली माझी ही सेवा तुमच्या चरणावरती मी त्या ठिकाणी समर्पित करणार आहे ना. हा, माझी सेवा खऱ्या अर्थानं रुजू करून घ्यावी, एवढी आपण ज्ञानोबराईला प्रार्थना करूया. ओ ज्ञानोबा माऊली, माझ्या माऊलींना बोलवायचंय. ओ ज्ञानोबा माऊली कीर्तना, ओ ज्ञानोबा माऊली कीर्तनालया, आम्हावरी कृपा करा, अनाथाची माय माझी ज्ञानाबाई, साधकाची माय माझी ज्ञानाबाई, अनाथाची माय माझी ज्ञानाबाई. झोपा सगळे, टाळी वाजवा की जरा. वा वा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे. देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, पंचम वेद निर्माते नोहे नोहे, ज्यांच्या नावानं कळिकाला सुद्धा थरकाप सुटावा, एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहे. वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, मने रामेश्वर भट तुझ्या आणि तुका विष्णू नाही तुझा. अरे वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं, एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहेत. आणि माझ्या तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवेकरता निवडला. विठाला विठाला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबार म्हणतात की आज आमचा दिवस गोड झाला. विठाला
ज्यासाठी आम्ही आयुष्यभर त्या ठिकाणी अट्टहास केला आणि बघा आमचा शेवटचा दिवस गोड झाला. महाराज काय झालं तर महाराज म्हणतात की आज आम्ही निश्चिंत झालो. विठाला विठाला. आणि आता कुठल्याही प्रकारची तृष्णा आमच्या जीवनात शिल्लक राहिली नाही. अर्थात आमचा दिवस गोड झाला. विठाला विठाला. सोबदार मामा थोडस माग राहा, कारण माझा हात तुम्हाला लागू शकतो एखादी वेळेस. कारण माझ्या अंगात कधी कधी वारं शिरलं की मलाच मेळ लागत नाही मी काय करतो म्हणून. आणि म्हणून वाऱ्याच्या भऱ्यामध्ये एखादी वेळेस तुम्हाला हात लागेल म्हणून थोडं जरा सावध राहा तुम्ही सुद्धा. आणि कल्पेश महाराज तुम्ही सुद्धा सावध राहा, कारण कधी सम येईल आणि कधी निघून जाईल सांगता येणार नाही. विठाला विठाला. मला वाटतं महाराज प्रत्येक माणसाच्या ठिकाणी कशाचं ना कशाचं तरी वार आहे. काय छोटू बुवा, कशाचं ना कशाचं तरी वार आहे साहेब. काहींच्या अंगामध्ये भवानी मातेचं वार आहे, काहीच्या अंगामध्ये जगदंबा मातेचं वार आहे, काहीच्या अंगामध्ये खंडोबाचं वार आहे, काहीच्या अंगामध्ये बिरोबाचं वार आहे. अरे आम्ही भाग्यशाली माणसं आहोत, आम्हाला त्या पंढरपूर निवासी असणारा माझ्या पांडुरंगाचं वार आहे. त्या पांडुरंगाचं वार आहे. मी सांगून जाईल माय बाप, वारं लागावं एकतर संताचं वारं लागावं, नाहीतर वारं देवाचं लागलं पाहिजे. नाहीतर माणसाला एवढे वारे कुणा कुणाला कशा कशाचं वार आहे मला सांगायला लावू नका, कारण आपण सर्वजण त्या वाऱ्यामध्ये होरपळून निघलेली माणसं आहेत. काहींना कामाचं वार आहे, काहींना लोभाचं वार आहे, काहींना सत्तेचं वार आहे, काहींना धनाचं वार आहे, काहींना सुखाचं वार आहे, काहींना विद्येचं वार आहे, काहींना एकामेकाच्या टिंगला करायचं वार आहे, काहींना एकामेकाच्या कुचा निंदा करायचं वार आहे, काहींना लोकांचे बांध कोरायचं वार आहे, काय 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 आणि काहींना सोयरी की जोडायचं वार आहे, काहीला सगळं पाठ आहे तुमच्या. पाठ आहे. ही जरा पुरुष मंडळी थोडी जरा पुढे आली तर बरं होईल. जरा जरा पुढे या ना तुम्ही, ह्या कॅमेऱ्याच्या पुढे या. येता का? या या. कारण काय झाले माझ्या समोर फक्त कॅमेराच उभा आहे. या पुढे या, या पुढे या. खरं तर इथपर्यंत असं टाकायला पाहिजे होतं हे. या पुढे या या, म्हणजे तुम्हाला बोलता येईल ना मला. आणि माणसं असे हाताखाली असले पाहिजे. विठाला विठाला विठाला. माझे तुकोबरा म्हणतात आम्ही आयुष्यभर या दिवसासाठी अट्टहास केला. संतोष महाराज बघा माऊली, याच दिवसासाठी नेमकं असं काय घडलं आज की तुकोबरा म्हणतात की माझा शेवटचा दिवस गोड झाला. मी सांगून जाईल. अरे जन्म मरण म्हणजे शेवटचा दिवस गोड होणं नाहीये मायबाप. इथं तर अनेक जण आले अनेक जण गेले, पण याचा अर्थ शेवटचा दिवस याला गोड होणं म्हणत नाही. तुकोबाराय नेमकं शेवटचा दिवस माझा गोड झाला असं का म्हणतात मी सांगून जाईल मायबाप. अरे आपण जन्माला आलो, पण जे कार्य जे कृत्य आपण करायला पाहिजे, माझे तुकोबराय म्हणतात आम्ही खऱ्या अर्थानं माझ्या कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी उभं आयुष्य खर्च केलं. नाना साधनाच्या केल्या खटपटा, बघा अनेक आम्ही साधनं केले, नाना साधनं केले. देवा तुझ्या भेटीच्या वियोगामध्ये आम्ही आतापर्यंत जगत आलो देवा. पण आज बघा, आज असा दिवस उजडला. आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घणू, आजी सोनियाचा दिनू. ओ हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा. अरे आज असा दिवस उजडला. खऱ्या अर्थानं आम्ही जो आयुष्यभर जो अट्टहास केला ना, त्या दिवसाचं आजची झालो. म्हणून तुकोबरा म्हणतात की माझा दिवस गोड झाला. विठाला विठाला विठाला. अरे त्या कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्म्याची भेट झाली मला.
आणि मला असं वाटतं या जगाचा जो पोषित आहे, या जगाचा जो त्या ठिकाणी जनित आहे, तो जर तुमच्या मागे पुढे जर उभा राहिला तर माझे महाराज म्हणतात की आता आम्हाला कशाचीच गरज राहिली नाही. हा, जीवनातली तृष्णा संपून गेली, जन्म मरणाची तृष्णा संपून गेली, व्यावहारिक दृष्टिकोनातून जी तृष्णा आहे तीही संपली. अरे मी सांगेल जीवनातल्या सगळ्या चिंता संपल्या गेल्या. बघा महाराज हे कशामुळे झालं तर तुकोबऱ्या म्हणतात त्याची भेट आम्हाला झाला. हरी आला हाता मग कैची भय चिंता. मला असं वाटतं साहेब, एखाद्या आमदाराचा हात जर आपल्या डोक्यावरती असेल तर माणसं छाती फुगून चालतात ना. हा, साहेबांचा जरी हात डोक्यावरती असेल तर माणूस मागं पुढं बघत नाही काय. पण बघा इथं तुकोबरायांच्या डोक्यावरती, तुकोबरायांच्या मागं पुढं या विश्वाचा जो जनित आहे, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलवितो हरिविन. अरे देखावी ऐकवी एक नारायण, वृक्षाची ये पाने हले ज्याची सत्ता. या जगाचा पोशिंदा जो आहे, जो उत्पत्ती करणारा आहे, तुकोबरायांच्या तो मागे पुढे उभा आहे. मग मला असं वाटतं जर तुकोबरायांच्या मागे पुढे उभा असेल तर तुकोबरायांना काय भीती वाटायची गरज आहे. हा, म्हणून तुकोबऱ्या म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता खुंटलिया धावा तृष्णेची या. महाराज हे सगळं कशामुळे झालं तर त्यावेळेस महाराज म्हणतात त्याची भेट, आजचा दिवस आणि सगळ्या चिंतेतून मी नाहीसा झालो, या तृष्णेतून मी नाहीसा झालो. त्याला फक्त एकच कारण आहे, ते कारण म्हणजे माझ्या देवाचं भजन. त्या देवाचं नाव काय काय कडवय कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तिने गुणे. त्याचं नाव घेतलं ना की मायबाप, जगाचा मायबाप तुमचं रक्षण करतो. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. मी सांगून जाईल मायबाप. तुकोबरा म्हणतात त्याचं आम्ही रात्रंदिवस भजन केलं. किती केलं सांगून जाईल मायबाप पुढे. हा, सांगून जाईल. रात्रंदिवस भजन केलं, त्याचा परिणाम सांगतो. त्याचा परिणाम तो माझा भगवान परमात्मा माझ्या मागे पुढे उभा राहायला लागला. नोहे या जन्म मरणाच्या गर्भवासाच्या दुःखातूनच आम्ही मुक्त झालो. हा, प्रत्येक माणसाला मुक्तीची गरज आहे. मुक्तीची म्हणजे नुक्तीची नाही काय. हा, मुक्ती पाहिजे. या इहलोकातून प्रत्येकाला सुटका पाहिजे. या गर्भवासाच्या दुःखातून प्रत्येकाला मुक्ती पाहिजे. हा, असा एकही माणूस नाहीये की त्याला असं वाटतं की मी इथंच राहावं. तुम्ही म्हणताल महाराज असं बोलू नका, आम्हाला तर इथंच राहावं वाटतं, कुणाला मरावं वाटत नाही. पण सांगेल मायबाप, तुकोबरा म्हणतात ज्या माणसांना आम्हाला सुद्धा ज्या मुक्तीची त्या ठिकाणी अपेक्षा आहे, आम्हाला मुक्ती पाहिजे, या गर्भवासाच्या दुःखातून आम्ही मुक्त झालो पाहिजे. तुकोबरा म्हणतात ती मुक्ती नावाची जी वस्तू आहे ना, जी गोष्ट आहे ना, मी सांगेल ती आता आमची दासी झाली. काय आता ती जर आमच्या घरची जर नोकरानी जर झाली, ती जर आमची दासी झाली, आता आम्हाला कुणाची भीती आहे. हा, आता भीती शिल्लक राहिली नाही, कारण तिच्यासोबत आम्ही लग्नच करून टाकलं. काय तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता ती आमची धर्मपत्नी झाली. आता मात्र आम्हाला तिची चिंता राहिली नाही. आता मात्र आम्ही खेळीमेळी जगू लागलो. हे सगळं कशामुळे झालं महाराज तर केवळ आणि केवळ माझ्या भगवान परमात्म्याच्या भेटीमुळे झालं. आणि त्यासाठीच खऱ्या अर्थानं आम्ही अट्टहास केला होता. विठाला विठाला. आज की आनंद की जय हो. एका दिवसाचा कार्यक्रम आहे महाराज, पण असं वाटतंय की आपल्या गावामध्ये सप्ताहात चालू आहे. काय माऊली, एकदम तर सोपं नसतं. कधी कधी माणसंच कीर्तनाला नसतात, कधी कधी असतात तर फोडिली गोवरी जैसे दिसे तोंडावरी. काय हा, मी या रोते की तू हमारी सुरत वैसी, असे माणसं असतात. पण आज सांगून जाईल माय बाप, एका दिवसाचा कार्यक्रम आहे.
पण कधी कधी जागा सुद्धा प्रसन्न असते. शाळेची जागा आहे, पण मी सांगेल जागा प्रसन्न आहे. नाहीतर एवढं प्रसन्न वातावरण व्हायला फार अवघड आहे मायबाप. रंगदेवता सहसा सहजी लवकर येत नसते महाराज, पण ही तुमच्या सगळ्यांची कृपा आहे, तुमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी कार्य आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम असल्यामुळं इथं खऱ्या अर्थानं या जागेवरती एवढा मोठा सोहळा रंगतोय. ही देवाची कृपा आहे मायबाप. विठाला विठाला. आणि म्हणून आज गायक चांगले, आज वादक चांगले आणि माईक सिस्टम तर एक नंबर आहे. एकदा आमच्या जय मल्हार साऊंड सिस्टम गिरड यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. त्या लेकराचा लहानसा जीव आहे हो, हा एवढासाच जीव आहे, पण मायबाप सिस्टम एवढी सुंदर ऑपरेट करतोय ना. लय मशनीच्या मशनी पाहिल्या आम्ही. काय हा ढिगची ढिग संतोष बुवा काय बघू बरोबर ना. हा पण असा आवाज येत नाही. अरे इथं मशनीही कमी आहेत आणि माणसाचा जीवही लहान आहे, पण आवाज मात्र सगळ्या 40 गाव तालुक्यात जाईल, जिल्ह्यात जाईल असा आवाज आहे मायबाप. विठाला विठाला. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद जय मल्हार साऊंड सिस्टम गिरड. हा वाजवायला आहेत खऱ्या अर्थानं आमचे कल्पेश महाराज. हा हा अतिशय सुंदर. पांढरी चारला लावा म्हटलं ते अजिबात काही म्हटले नाही. नाहीतर पहिला पखवाजा विचार करतो, पांढरी चार म्हटलं की महाराज पखवाज लागत नाही. मी म्हटलं बाबा त्याच्यात मला बसून घे कुठे होईना आता, पण बघा याला प्रेम म्हणावं महाराज. हा अरे फुटो अथवा तुटो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. हा गुरुजींचं कीर्तन आहे, पांढरी चार काय पांढरी पाच लावा. हा जेवढं म्हणतील तेवढं लावा. अतिशय सुंदर मृदंग लावला आणि वाजवायला सुद्धा ते आहेत. त्यांच्या माध्यमातून आमचे छोटू भाऊ त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथपर्यंत येणं आलो. साहेबही कारणीभूत आहेत. विठाला विठाला विठाला. आणि त्या माध्यमातून ही सर्व गायनाचार्य मंडळी आमचे संतोष महाराज आहेत, जगन्नाथ महाराज आहेत, बरोबर ना. हे गावातले भजनी मंडळ हरिभक्त परायण पांडुरंग महाराज आहेत. ताईचं नाव आहे प्रतीक्षाताई आहेत. इकडनं आमच्या आई मंडाबाई आहेत. हे सर्व गावातले भजनी मंडळ आहेत. हरिभक्तपरायण आमचे सतीश महाराज आहेत, नंदू महाराज आहेत. बर ठीक आहे. हा माऊली आमचे लहुजी महाराज. हा आमचे लहुजी महाराज. तसं आम्ही बऱ्याचदा भेटलोय, पण माझ्या नावं लक्षात राहत नाही. आणि जे हार्मोनियमची साथ करतायत अतिशय सुंदर. हा त्यांना म्हणतो तुम्ही खाली बसून वाजा, ते म्हटले नाही तुमचं कीर्तन आहे उभा हातरून वाजवणार. विठाला विठाला. असे असणारे आमचे हरिभक्त परायण सुभाष नाना. हा नाना आता तुमचं माझं जमलंय बघा. नाना आज वादक चांगले, आज गायक चांगले, माईक सिस्टम सुद्धा चांगली आहे. तुम्ही म्हणताल महाराज तुमच्यातल्या तुमच्यात चाललंय, आम्ही तुमचं काय केलं. तुम्ही सुद्धा फार महत्वाचे आहात, कारण तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती. इथं सगळे चांगले आहेत. हा चोपदार सुद्धा एक नंबर आहेत. काय एक नंबर आहेत. असं वाटतं यांना घ्यावं, माझ्या गाडीत बसवावं आणि माझ्यासोबत घेऊन जावं. चलता का? मोकळेच येते यायला. तुम्ही येता का? हे पण तयार आहे. असं वाटतं यांना घ्यावं. गावातलेच आहेत का? दुसऱ्या गावाचे म्हणून तुम्ही म्हणायला लागले. गावातल्या असते तर म्हटले असते थांबा तिचा विचार घेतो आधी. ऐका असं वाटतं यांना घ्यावं, गाडीत बसवावं आणि साहेब माझं पाकीट हे यांना देऊन टाकावं. देऊन टाकावं वाटतं. पण बघा हे महाराज लोकांचा अजिबात घेत नाहीत. का घेता हो? खरं सांगा. नाही घेत ते. इमानदार आहेत ते. महाराज लोकांचं घेत नाही. कालचा फार अवघड होता. कालचा म्हटला महाराज लोकांचं सोडून आम्ही बाकीचं कुणाचंच काही घेत नाही. काय महाराज लोकांचं आधी घेतो, बाकी लोकांचं काही घेत नाही. मी म्हटलं गड्या मला सुद्धा 25 वर्ष झाले संप्रदायामध्ये. हा मी सुद्धा फक्त पाकिट मधला होतो, त्याच्या आत काही बोललो नाही. विठाला विठाला आज गायक चांगले आहेत, वादक चांगले आहेत, माईक सिस्टम सुद्धा सुंदर आहे. आता सगळे चांगले
मग मी काय अडपड आहे का? हा? अरे मी सुद्धा चांगला आहे म्हणून त्या ठिकाणी मला या ठिकाणी प्राचरण केलंय. विठाला विठाला आज आपण कशा निमित्ताने या ठिकाणी जमलोय मला तर वाटतं हे सगळ्याला ज्ञात आहे. कारण गेल्या बऱ्याच दिवसापासून या कार्यक्रमाचा खटाटो चाललेला आहे आणि याच्याही पुढे जाऊन सांगेल हे आता 8वं पुण्यस्मरण आहे, 8वं वर्ष श्राद्ध आहे. आणि याचा अर्थ असा होतो की 8 वर्षापासून जर आपण एवढा मोठा सोहळा करताय तर हा सोहळा साधा नाहीये. हा साधा नाहीये आणि सोहळा हा कुणाचाही होत नाही. सोहळा एकतर संतांचा होतो, सोहळा एकतर देवाचा होतो, नाहीतर सोहळा एकतर कीर्तिवानाचा होतो. आणि मला असं वाटतं जे या मृत्यू लोकातून निघून गेले ना त्यांनी काहीतरी कीर्ती केलेली आहे. हा ज्यांना आदर्श खऱ्या अर्थानं शिक्षक म्हणून त्या ठिकाणी पदवी आहे ना, काहीतरी जीवनामध्ये आदर्श पाहिजे. जर आदर्श जर असेल ना तर माणसं गेल्यानंतर नाव घेत असतात. मला तर असं वाटतं माणसानं असं जगावं की आपण गेल्यानंतर लोकांनी आपल्यासाठी रडावं, असं माणसानं जगावं. विठाला विठाला नानासाहेब. हा हे शंकरराव काय मग? अच्छा, स्वर्गवासी नानासाहेब श्री दौलत शंकरराव सोनवणे साहेब. हा मी सांगेल मायबाप, संतांनी या जगाचा निरोप घेतला. संतांसाठी आजही आपण माझ्या ज्ञानोबरायसाठी डोळ्यातनं अश्रू गाळतो. हा माझ्या तुकोबरायसाठी आपण आजही डोळ्यातनं अश्रू गाळतो. मला असं वाटतं जीवन असं जगावं माणसाने गेल्यानंतर आपलं खऱ्या अर्थानं गुणगान गावं, माणसाने असं जगावं. ओ कबीरा जब हम पैदा हुए जग हसे और हम रोए. बघा ज्या वेळेस आम्ही जन्माला आलो ना त्यावेळेस हे जग सगळं माझ्याकडे पाहून हसत होतं बघा, आणि आम्ही मात्र रडत होतो. अरे ऐसी करनी कर चलो जग रोए और हम हसे. माणसानं असं जगावं की आपण गेल्यानंतर समाजाने आपल्यासाठी रडावं आणि आपण हसत 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 या इहलोकातून परलोकात निघून जावं, असं जीवन जगावं. मायबाप तुका म्हणे का मरण्याची सरे हो उत्तमची उरे केते मागे, उत्तमची उरे केते मागे, उत्तमची उरे केते मागे, उत्तमची उरे केते म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे माणसानं मरावं पण कीर्ती रूपी खऱ्या अर्थानं पाठीमागे कीर्ती उरली पाहिजे ना. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती हो राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, हो राहिल्या त्या कीर्ती जगा असं जगावं आपण गेल्यानंतर
आपली कीर्ती शिल्लक उरली पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे. मला असं वाटतं आमच्या नानासाहेबांचं असं जीवन होतं, म्हणून त्यांचा आज सोहळा आहे. विठाला विठाला. ऐका, मी सांगेल मायबाप आवर्जून, ज्याला हात नाही ना संतोष महाराज, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. ज्याला पाय नाही ना त्याला पायाची किंमत विचारा. ज्याला डोळा नाही ना महाराज, नाना, ज्याला डोळा नाही ना त्या माणसाला डोळ्याची किंमत विचारा. ज्याच्या जीवनातली माय गेली ना त्या माणसाला आईची किंमत विचारा. सांगेल माय बाप, ज्याच्या जीवनातली माय गेली ना त्याला आईची किंमत विचारा. ज्याच्या जीवनातला बाप गेला ना त्याला बापाची किंमत विचारा. जोपर्यंत बापाचा हात डोक्यावरती आहे ना मायबाप, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं कुणाला काहीच मोजत नाही. तारुण्याच्या मध्ये न माने कोणासी. मुसमुस करतो माणूस, कारण का बापाचा हात पाठीमागे, धाक राहत नाही जीवनामध्ये काय. मी सांगेल मायबाप, कारण सगळं काही बाप बघत असतो. आपल्या पाठीवरती बापाचा हात असतो, कारण सगळं काही त्यानं आयतं त्या ठिकाणी तयार केलेलं असतं. आम्ही फक्त जीवन जगतो. पण ज्या दिवशी बाप जीवनातला जाईल ना, त्या दिवशी ज्यावेळेस खांद्यावरती आपल्या बोजा पडेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या बापाची किंमत कळत असते. त्या दिवशी आपल्या आईची किंमत कळते. अरे मी सांगेल राजा हो. आणि म्हणून जोपर्यंत हयात आहेत ना तोपर्यंत जेवढं जपता येईल ना आपल्याला तेवढं आपण मायबापाला जपलंच पाहिजे. मायबाप जपलंच पाहिजे. रोज आम्ही सांगतो कीर्तनामध्ये, रोज आम्ही सांगतो, पण आम्ही किती जपतो याचाही आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही विचार केला पाहिजे. लोकाला जर आम्ही सांगत असेल तर तेवढी खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा लाज धरली पाहिजे. नाहीतर आम्ही लोकांना सांगायचं आणि आमच्यात जर काही लाज अजिबात नाही. काही गोष्टी संतोष बुवा नारदाच्या गादीवरनं बोलू नये म्हणून थोडस बाजूला होऊन बोलतो, बाकी काही नाही. विठाला विठाला विठाला. ज्या दिवशी माय जाईल ना त्या दिवशी त्या आईची किंमत कळते. कल्पेश बुवा, तुमचं नाव जर अवघडच हो. एकतर माझ्या जिभेची ती शिर असते नाही ती तुटलेली नाहीये. जोड अक्षर बोलायचं म्हटलं की जरा मला जड जातं. आणि त्याच्याही पुढे सांगतो, पांढरी 4ला स्वर आहे आणि माझ्या घशात गाठ आहे. एवढं असून सुद्धा इतक्याच ताकदीने बोलतो, ही त्याची कृपा आहे. विठाला विठाला बघा. आणि म्हणून त्या माईची खऱ्या अर्थानं त्याच्या आईचे उपकार आपण विसरले नाही पाहिजे, बापाचे उपकार आपण विसरले नाही पाहिजे. आई ग थोर तुझे उपकार, ओ आई ग थोर तुझे उपकार. बस असं. ओ 9 महिन्याने, ओ 9 दिवसाने केले उपकार तुला जन्म देऊनी. ओ 9 महिन्याने, ओ 9 दिवसाने केले उपकार जन्म देवोनी. हो आई ग थोर तुझे उपकार. मला असं वाटतं त्या आईचे उपकार आपण विसरता कामा नाही. अरे मायबाप, आई जीवनातली गेली ना त्या दिवशी त्या माईची किंमत कळते. जीवनातला बाप गेला ना त्या दिवशी बापाची किंमत कळते. मायबाप किती कष्ट करतो आपल्यासाठी. चला मला अभंगाकडे यायचंय, पण थोडीशी प्रस्तावना मांडतोय बघा. किती कष्ट करतो ओ बाप, कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी. ऊस मळ्यात तोडतो या बाप कष्टाचा काबाडी. ऊस मळ्यात तोडतो या भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाखतो या. भाकर पोरांना ठेवून
कांड उसाच चाखतोया. बघा जत्रा आली या गावाची, जत्रा आली या गावाची, बाप 40 गावला जायाचा, उधार पाधार कापड पोरांना आणायचा. ओ उधार पाधार कापड पोरांना आणायचा. खमीस खवाटी फाटलेल, खमीस खवाटी फाटलेल, ऐका रे ऐका, सुई दोऱ्यानं शिवलेल माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगळ पडलेल. ओ माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगळ पडलेल. बघा ही बापाची अवस्था आहे माय बाप. आणि म्हणून मी सांगून जाईल, जीवनातला बाप जाईल ना त्या दिवशी बापाची किंमत कळेल राजा हो. जोपर्यंत हयात आहे ना तोपर्यंत त्याची सेवा करून घ्या माय बाप. कारण परत 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 नाही तुम्हाला मी दिसणार आहे, परत तुम्हाला खऱ्या अर्थानं तुम्ही मला दिसणार आहेत, परत नाही माझी माय मला दिसणार आहे आणि नाही माझा बाप दिसणार आहे. जोपर्यंत दिसतायत ना तोपर्यंत सेवा करून घ्या. पुन्हा जन्म नाही माय बाप. हा पुन्हा जन्म, कारण एवढे पुण्यवान आपण आहेत का पुन्हा जन्म भेटायला? हा एवढे पुण्यवान आपण माणसं नाही आहेत. म्हणून सावध व्हा आणि माझ्या देवाचं भजन करा, सेवा करा, माय बापाची सेवा करा. विठाला विठाला विठाला. माझे तुकोबरा म्हणतात की आमचा दिवस आज गोड झाला. मी सांगून जाईल, तुकोबरायाच्या जीवनात सुद्धा अनेक प्रकारच्या तृष्णा आहेत माय बाप. हा आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा एवढ्या तृष्णा आहेत, एवढ्या तृष्णा आहेत. मी तर सांगेल पावला पावलाला माणसाला कशाची न कशाची तरी तहान आहे. हा काहींना क्रोधाची तहान आहे, काहींना लोभाची तहान आहे, काहींना कामाची तहान आहे, काहींना सत्तेची तहान आहे, काहींना धनाची तहान आहे, काहींना सुखाची तहान आहे, काही लोकांना विद्येची तहान आहे. मी सांगेल माय बाप, अरे अनेक माणसाला अनेक प्रकारच्या तहानी आहेत. तुकोबरे म्हणतात यापैकी एकही तहान शिल्लकच राहिली नाही. हा सांगून जाईल बघा. हा माणसाला कामाची तहान आहे. राजा रावणाला कामाची तहान होती म्हणून सातत्याने शिता 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 करत फिरला. ही कामाची तहान आहे. हा सांगेल काहींना क्रोधाची तहान आहे. किती क्रोध, किती क्रोध. मी सांगेल राजा हो, अरे माणसं एवढे क्रोधी आहेत, एवढे क्रोधी आहेत, आरे केलं की कारे म्हणायला माणसं तयारच आहेत. एवढे क्रोधी आहेत. मला असं वाटतं साहेब, एवढे क्रोधी माणसं तुम्हाला आयुष्यभर अनेक लोक भेटले असतील. कारण तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये क्रोधाशिवाय गुन्हे दाखल होत नाहीत. गुन्हे दाखल होत नाही. कारण भांडणं हे क्रोधानीच होतात, भांडणं हे लोभानीच होतात, भांडणं हे सत्यपायीच होतात. आणि मग 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 यांच्याकडे माणसं जातात. आता तिथून पुढचा प्रवास मला सांगायचा नाहीये, पण मला तुम्हाला इथंच आवरायचंय. कारण संतांचं कामच आहे, इथपर्यंत जाऊन द्यायचंच नाही. त्याच्या आधीच यांना जे खळांची व्यंकटी सांडो, कया सत्कर मिरती वाढो, भूता परस्परे मैत्र जीवांची, अंतकरणातला खळ निघून जावा यासाठीच खऱ्या अर्थानं संतांनी संतांचं आयुष्य झिजवलं माय बाप. बुडत हे जण न देखवे डोळा, येतो कळवळा, म्हणून या जगाच्या कल्याणा संतांच्या शोधोनिया आले संता जगा
गप्पा सगळे, टाळी वाजवा की जरा, टाळी बजानी चाहिए माय बाप. आणि मला असं वाटतं कीर्तनात माणसानं टाळी वाजवली पाहिजे. काही माणसं म्हणतात कीर्तनात टाळी वाजवू नये, पण कुठंही टाळ्या वाजवण्यापेक्षा माझ्या देवाच्या दारातच टाळी वाजवली पाहिजे. महाराज म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी टाळी वाजवली पाहिजे. ऐका कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, महाराजांनी कीर्तनात टाळी वाजवण्याचा फायदा सांगितला. आता तुम्हाला व्यावहारिक फायदा सांगतो. चला माझा हात बघा, दिसतोय का? या हातावरची उभी रेष दिसते का तुम्हाला? ऐका ऐका ऐका, आधी माझे हात बघा. हो ओ मामा, अरे आधी माझा हात बघा नंतर तुमचा बघा. ऐका बघा, हा माझा हात बघा. या हातावरची जी सरळ तुम्हाला जी रेष दिसते ना, ही जर रेस तुम्हाला जर सरळ करून घ्यायची असेल तर मला असं वाटतं कीर्तनात त्या ठिकाणी टाळी वाजवली पाहिजे. ही रेस सरळ का करायची? कारण हिला धनलक्ष्मी म्हणतात. हिला काय? हिला धनरेषा म्हणतात. ही जर सरळ जर झाली तर हिच्या पाठीमाग लक्ष्मी आपल्या घरात येते. ऐका ऐका ऐका, अय हिच्या पाठीमाग आपल्या घरात लक्ष्मी येते. आणि लक्ष्मी येण्यासाठी माणसानं टाळी वाजवावी. ती टाळी कीर्तनात वाजवावी. काय साहेब, टाळी इथं नाही वाजवायची का? मग विठाला विठाला विठाला. एवढी क्रोधाची तहाने, एवढी क्रोधाची तहाने, माणसं क्षणाक्षणाला क्रोधी होतात. हा, अरे टिचभर बांधासाठी भाऊ भावाला आयुष्यभर बोलत नाही. किती क्रोध आहे आपल्या जीवनामध्ये. बघा तुम्ही, पुन्हा हे शरीर मिळणार आहे आपल्याला. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. काय करा, काय करा? मी सांगेल माय बाप, नुसतं राम 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 जरी तुम्ही म्हटलं ना तर त्या राम राम मंत्राने अंतकरणातला क्रोध सुद्धा दूर होतो. एवढी ताकद भजनामध्ये. विठाला विठाला विठाला. अरे जाणारे शरीर जायाचे, शरीर जाईल घडी घडी काळ वाट याची पाहे. अरे जाणार मायबाप सगळं हे नाश पावणार आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे पहा, स्वहिताचा घोर व्हा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. जाणारे जायाचे शरीर, ओ शरीराची होय माती, शरीराची होय माती. ऐका,
कोणी न येती सांगाती, कोणी न येती सांगाती, ओ शरीराची होय माती जाणार आहे माय बाप. काही लोक म्हणतील महाराज तुम्ही या गावातले माणसं म्हटलं की या गावातला एकही माणूस शिल्लक राहणार नाही, प्रत्येक जण जाणार आहे. मी दुसऱ्या गावचा आहे, तू कुठल्याही गावचा असू दे, हा तू ह्या गावचा असू दे, नाहीतर परगावचा असू दे, नाहीतर अमेरिकेचा असू दे, जन्माला आला ना येथे नाही उरो आले अवतार, आणि एरते पामर जीव किती विठाला. वो साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है ओ घड़ी घड़ी का, साथ देती नहीं ये किसी का. शम्मा जल जाएगी जलते जलते, जिंदगी कट जाएगी चलते चलते, वो दम निकल जाएगा रोशनी का, वो दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. ऐका, मला असं वाटतं जर क्षणाचाही भरोसा नाहीये तर आपसामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी मतभेद करून आपण आयुष्यभर आपल्या माणसाला बोलत नाही. किती क्रोधी माणसं आहेत आपण. हा कधी बदललं पाहिजे आपण, अरे कधी बदलावं आपण. मी सांगेल माय बाप, तीसभर बांधासाठी भाऊ भावाला आयुष्यभर बोलत नाहीये. हा एका आईच्या उदरात जन्म घेतला राजा आपण. हा आणि छोट्या छोट्या इस्टेटीसाठी छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण मतभेद तयार करतो. अरे किती क्रोधी माणसं आहेत आपण. पुन्हा आपला भाऊ तुम्हाला दिसेल का परत? हा एकदा हे आयुष्य संपलं तर परत भेट नाही मायबाप कुणाची. सांगून जाईल मायबाप, जीवनातला क्रोध दूर करा. आणि क्रोध दूर करण्यासाठी इथं या, ही सुद्धा प्रत्येकाला तहान आहे मायबाप. ही तहान जर दूर करायची असेल ना तर मायबाप या इथं आणि या हरिभजनाचा आनंद घ्या. अंतकरणातला क्रोध सुद्धा दूर होईल. विठाला विठाला. बघा तुम्ही, पांडवांना कौरवांना क्रोधाची तळमळ आहे, क्रोधाची तहान आहे. म्हणून सातत्याने पांडवांसोबत काहीतरी कूटनीती करायची. भाऊ आहेत पण काहीतरी कारस्थान करायचे. हे क्रोधी माणसं आहेत. जीवनातला क्रोध गेला पाहिजे. काहींना सत्तेची तहान आहे. आता सत्तेची तहान कुणाला हे मला सांगायची गरज नाही. प्रत्येकाला सत्ता पाहिजे, प्रत्येकाला खुर्ची पाहिजे, प्रत्येकाला मान पाहिजे, प्रत्येकाला सन्मान पाहिजे, आणि प्रत्येकाला काय प्रत्येकाला मला असं वाटतं साहेब, तुम्हाला मान पाहिजे ना नाना, मान पाहिजे ना आपल्याला. आधी मान द्यायचं शिका. आधी मान द्यायचं शिका. आपणच कुणाला मान देत नाही आणि लोकांकडनं आपण काय अपेक्षा करणार सांगा बरं. आधी आपण मान दिला पाहिजे. अरे आपल्या लेकराचं कौतुक आपण केलं पाहिजे. कल्पेश महाराज अरे सुंदर नियोजन करतायत ना, सुंदर वाजवतायत ना, वारकऱ्याची सेवा करतायत ना, वारकरी संप्रदायाची सेवा करतायत ना. कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, पण आपल्या माणसाचं कौतुक आपण केलं पाहिजे. मान दिला पाहिजे. तुम्ही मान द्या दुसऱ्याला, लोक तुम्हाला मान देतील. आता हे माझे सर्व सवंगडी मंडळी आहेत आणि यांना जर खऱ्या अर्थाने मी फक्त लाथाच मारायला लागलो, ते मारके बैले कसे असतात, शिवळावर पडतात ना साहेब. जर मी असं करायला लागलो तर हे माझ्या कीर्तनाला थांबतील का? बोला, थांबतील का? मग मला असं वाटतं एखाद्या लहान लेकराकडनं जरी आपला काम करून घ्यायचं असेल ना तर त्याच्या डोक्यावरनं हात फिरवा, त्याला प्रेमाने बोला, कारण प्रेमाने जग जिंकता येतं. आणि जी गोष्ट प्रेमाने होते ना, मायबाप सांगून जाईल इकडे नाताच्या गादीवरनं, ती गोष्ट क्रोधाने कधीच होऊ शकत नाही. तुम्ही कितीही यत्न नापट करा,
क्रोधाने ती गोष्ट मिळणार नाही. जी गोष्ट तुम्हाला हात जोडून मिळेल ना ती गोष्ट कधीच तुम्हाला लात मारून मिळणार नाही. म्हणतो तो कोवरा म्हणतात ना, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, हो मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा. ऐका, सत्याची तहान आहे, प्रत्येकाला खुर्चीची तहान आहे, प्रत्येकाला मानाची तहान आहे. पण मला असं वाटतं कधीतरी आपली खुर्ची खाली करा आणि दुसऱ्याला देऊन बघा, तुम्हाला आपोआप खुर्ची मिळेल. कधीतरी आपली खुर्ची लोकांना देऊन बघा, त्याचा आनंद मायबाप जगात मावणार नाहीये. मी सांगेल तुम्हाला. बघा, आम्ही आमच्या जीवनातली एक खुर्ची खाली केली, काय ना, आम्ही आमच्या जीवनातली संतोष महाराज एक खुर्ची खाली केली. माझ्या ज्ञानोबरायांनी एवढी मोठी खुर्ची आमच्या पदरात दिली. ही खुर्ची खाली करण्याची ताकद आहे मायबाप. हे आमच्या बंदी लोकांना कळेल, बाकीच्यांना नाही कळणार. आमचे वारकरी बरेच आहेत, त्यांना कळलं असं. हा, एक खुर्ची खाली केली, कळलं का? एक खुर्ची खाली केली. हा, जागा दुसऱ्याला देऊन बघा, तुम्हाला जागा देणारा आपोआप निर्माण होईल. हरिपद प्राप्ती अभिमान विरहित जीवन जगा. अभिमान विरहित जीवन जगा. अभिमान धरून जर जगाल तर मायबाप 18 पुराण पाठ असू द्या तरी सुद्धा तो देवाच्या बगला सुद्धा बसू शकत नाही, पायाजवळ सुद्धा बसू शकत नाही. बसू शकतो पण कधी? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. कारण जर ज्ञान जर झालं ना, अभिमान नित्य नवातया माझी. उगा आपला प्रयत्न करतो, मला फार काही जमत नाही. विठाला विठाला विठाला. सत्तेची तहान आहे, काहींना धनाची तहान आहे. आता धनाची तहान काहीला म्हणण्यापेक्षा सगळ्यालाच आहे, कारण तो पुरुषार्थ आहे मायबाप, तो असला पाहिजे. हा, त्याच्याशिवाय काही होत नाही. पैसा पैसा तेरो तीन नाम, परशा परशु आणि परशुराम. मायबाप धन असेल ना तेव्हा या जगात किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. इथं पैशाशिवाय मायबाप पान हलत नाही. पण सांगेल याच्याही पाठीमाग कळीकळाचा लाग. धना द्रव्याची या मागे कळीकाळाचा लाग. आणि म्हणून या संग खोटा त्याचा. पण ते खरं कधी होईल? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेचकरी. पण सांगेल अरे सगळ्याला पैशाची तहान आहे. इथं लहान लहान लेकरं सुद्धा पैशाशिवाय काम करत नाही. ओ दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. ओ वसुदेवाची ऐकावानी, हरिराम वासुदेवाची ऐकावानी, जगात
वाटत नाही राम रे काम करे काम रे पैशाची जादू लई न्यारी राम पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हाव पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हाव अरे पैशासाठी सारी माणस हा 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 पैशासाठी सारी माणस या पैशाचे गुलाम र काम करे काम रे काम करी काम करी काम रे काम करी काम करी काम रे काम करी काम झोपा झोपा तुम्ही झोपा ताली बजानी चाहिए हा, ताली वाजवावी ऐका दाम तुम्ही बोर झाले का बोर कशाला सांगू तुम्हाला एकदा नाही नाही का दाम करी काम वेड्या प्रत्येकाला पैसा प्यारा आहे प्रत्येकाला धनाची तहान आहे तुकोबरे म्हणतात या धनाची तहान आम्हाला शिल्लकच राहिली नाही हा याची तृष्णा आमच्या जीवनात शिल्लकच राहिली नाही कारण आमच्या घरचं धन सांगू तुम्हाला परमार्थ महाधन ओ जोडी याच्याही प्रभू सांगेल आमच्या घरचं धन सांगू का तुम्हाला आम्हा घरी धन शब्दांचीच ओ शब्दांचीच शस्त्रे वेच करे आम्हा घरी धन शब्दा तृष्णा ही तुम्हा मला है भाई रे सब पैसे के भाई हाँ अपने पल्लू में पैसा हो तो सब कोई सलाम करे वो अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले राम कोई न मीठा बोले या जगात पैसा प्यारा आहे हाँ जर पैसा जर खिशात असेल तर गावातले लोक म्हणतात आमच्या गावचा परशुराम शेठ येतो काय म्हणतात आमच्या गावचा परशुराम शेठ आहे थोडासा जर मध्यम क्वालिटीचा जर असेल ना आमच्या गावचा परशुराम आहे आणि खिशात जर रुपया नसेल आमच्या गावचं परशा आहे हा त्याला काही अक्कल नाही मला असं वाटतं खिशात जर दमडी असेल हा खिशात जर पैसा असेल त्याला अक्कल नसू द्या चला धनाची तहाने तुकोबऱ्या म्हणतात याचीही ताण आमच्या जीवनात शिल्लक राहिली नाही सुखाची ताण तुकोबऱ्या म्हणतात अरे ज्याच्यात आम्ही सुख शोधायचा प्रयत्न केला ना तिथे आम्हाला सुख कधी मिळालंच नाही हा कारण सांगू हा जो बाजार आहे ना हा बाजार कधी आमचा कधी झालाच नाही तो आमचा नाहीच तर आमचा होईल कसा कारण हे जग कसं आहे ओ लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिवीन वाया एर झार हरी विठाला विठाला या जगात माझं कोणीच नाही माझे स्वहित नेनती कोणी माझं ही जोपासणार या जगात कोणी नाहीये जिला बायको बायको म्हटलं ना ती सुद्धा म्हातारपणी म्हणू लागली बाईल म्हणे खर मरता तरी बरे अरे नासिले घर तुमकोनिया अरे या जगात देवा तुझ्याशिवाय माझं कोणी नाहीये
तेथे कोण सोडवीन एका चक्रपाणी वाचुनी किंवा एका सद्गुरु वाचुनी. या जगाच्या पाठीवरती ज्या वेळेस काळाची उडी पडेल ना मायबाप, त्यावेळेस जिला आम्ही आयुष्यभर सांभाळलो, हे शरीर तिला अर्पण केलं, हा, ज्या लेकरांना आम्ही आयुष्यभर पोसलो ना, मी सांगेल अरे हे सगळे तिरडीपर्यंत आहेत, हे सगळे स्मशानापर्यंत आहेत. हा, इथं जर तुमच्यावर जर कृपा करणार जर कोण असेल ना, ते फक्त साधू आहेत आणि माझा भगवान परमात्मा विठाला विठाला. बघा महाराज काय बोलता तुम्ही, अहो माझी पत्नी आहे, माझ्यावर फार प्रेम करते. मी सांगेल मायबा, हा 8 दिवस रडेल फक्त. किती? 8 दिवसानंतर तिच्याही डोळ्यातले पाणी संपून जातील. ही जगाची रीत आहे, रीत आहे मायबाप. हो कोई नहीं रे किसी का बंदे, ऐका 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 ऐका, कोई नहीं रे किसी. मी का सांगतो माहिती काय, आपल्या देहावरची आसक्ती सोडून द्या, ही सुद्धा एक तहानच आहे. असं जगा साहेब. मला असं वाटतं माणसानं वेड्यासारखं जगलं पाहिजे, कारण वेड होऊन जगण्यात जो आनंद आहे ना, तो शहाणं होऊन जगण्यामध्ये अजिबात नाहीये. तुम्ही बघा, जेवढे माणसं शहाणे आहेत, जेवढे माणसं हुशार आहे, हा, तेवढा त्यांच्या डोक्यात जास्त ताण आहे, फार ताण आहे. पण गावातला एखादा वेडा बघा, हा, अरे फकीर को क्या त्या ठिकाणी फिकीर है, फकीर तो फकीर होता है, फकीर को कोई फिकीर नहीं, उसे बिन फिकीर कहते हैं. म्हणून फकीर होऊन जगलं पाहिजे, वेड होऊन जगा. माझे ज्ञानोबराय वेड होऊन जगतात, माझे तुकोबराय वेड होऊन जगतात. वेडा झालो लाचावलो भक्तीसी. अरे वेड्याची त्या ठिकाणी धारणाच अशी आहे, कावळ्याशी संवाद साधतात म्हणजे वेड्याची लक्षण येत नाही का. आपल्यातलं कोणी बोललंय कावळ्यासोबत, हा, पैल तो गे काऊ कुकता है, ओ शकुन गे माये सांगता है. कावळ्याशी संवाद आहे. उड उड रे काऊ तुझे सोन्यान मळविल पाऊ, ओ पाहुनी पंढरी राव घरा कये. आज मला बी आनंद भेटायला. वा वा. पुन्हा मग सांगू, एक तर माणसं रसिक आहेत, हे पण दर्दी माणसं आहेत, आणि याच्याही पुढं हे जे लहान बिटुकलंय ना, हा, एक नंबर आहे. एक बार जोर से ताली बजाओ इसके लिए. बहुत बढ़िया. असं असलं पाहिजे हो, नाही तर भाराभर चिंध्या काय काम. विठाला विठाला. कल्पेश बुवा, सारं गाव मामाचं आणि एक नाही कामाचं. मशनीवर मशनी आवाजाचा पत्ताच नाही. इसे याला सिस्टम म्हणतात, याला क्वालिटी म्हणतात. हा, असा सहज आवाज यावा आणि माणसाच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी बसावा. मायबाप याला शुद्ध भाव म्हणतात. असं असलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. विठाला विठाला. ऐका, मी यासाठी सांगतोय, देहावरती उदास व्हा. असं जगा पक्षी अंगणी उतरती, एका गुंतवणीया राहती, असं जीवन जगा. कारण का, या जगात तुमचं कोणीच नाहीये, कोणीच नाहीये. छाती ठोकपणे सांगतो, अरे आमचंच कोण नाही, तुमचं कोण आहे. आम्ही रोज फिरतोय, पण आमचे सुद्धा घरचे आमचे नाहीच आहेत मायबाप. मी आमच्या मायबापा देखत सांगतो, कारण तुकोबरांनी पुरावा दिलाय ना, आणि आम्ही अनुभव सुद्धा रोज घेतोय पावला पावलाला. हा, जोपर्यंत आहे तोपर्यंतच आहे. एकदा गेले की तुम्ही गेले. हा, हो कोई नहीं रे किसी का बंदे. मग इथं काय आहे सांगू तुम्हाला, इथं सत्य काय आहे. सत्य तू विठ्ठला. काय खरं आहे सांगू तुम्हाला. अरे कोई नहीं रे किसी का बंदे, राम नाम ही अपना, राम नाम ही अपना. ये सारा जग है एक सपना, राम नाम ही जपना. बंदे
राम नाम ही जपणारे, राम नाम ही जपणारे. कल्पेश महाराज पखवाज कुठेतरी कमी जास्त झाला आहे. विठाला विठाला विठाला. चला मला सांगायचं काय, अरे अनेक प्रकारच्या तृष्णा आहे, पण जास्त तुमचा वेळ घेणार नाहीये, कारण घडी 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 काळ वाट याची पाहे. ऐका, पण बघा मी तुम्हाला बरोबर 11ला 5 मिनिटं कमी असताना तुम्हाला सगळ्याला अभंगात नेऊन घालणार आहे. काय? हा, बरोबर घालणार आहे. हा, आणि मी बरोबर तुम्हाला टायमावरती अभंगात आणणार सुद्धा आहे. आणि तुम्ही एकदा अभंगात गेले रे गेले की मी मात्र बाहेर येणार आहे. काय? मी बाहेर येणार आहे. कारण 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 संतोष महाराज, कारण कारण ऐका ऐका ऐका, आता बरोबर आहे. आता बघा, आणि तुम्ही अभंगात गेले रे गेले की मी त्या अभंगाला कुलूप लावून घेणार आहे. काय माऊली? कुलूप. अभंगाला कुलूप लावून घेणार आहे आणि चावी मात्र मी माझ्यासोबत साहेब घेऊन जाणार आहे. का? त्याचं कारण ज्या वेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल, ज्या वेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल, त्यावेळेस तुम्हाला चावीची आठवण येईल ना. त्यावेळेस तुम्हाला चावीची आठवण येईल, आणि ज्या वेळेस तुम्हाला चावीची आठवण येईल त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण येईल. येईल की नाही? अरे माझ्या समोर तो हो बोला की येईल ना. आता बघा, माझी आठवण तुम्हाला आली रे आली की साहेब मी पुन्हा येईल. पण ऐका, गैरसमज करू नका, मी कीर्तनासाठी येईल असं म्हटलं. विठाला विठाला विठाला. अनेक तृष्णा आहे, पण ह्या तृष्णा घालवण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण महत्वाचं आहे. तुकोबारांनी त्या देवाचं नामस्मरण एवढं केलं, शिंके जांभळी खोकला इतकाच वेळ आमचा व्हायला. आणि आपण फक्त शिंक आली की देवाचं नाव, जांभळी आली की देवाचं नाव, दुःख झालं की देवाचं नाव. तुकोबारा म्हणतात, आम्ही जागृती स्वप्नी पांडुरंग, तीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च द्रवृतः. आम्ही हृदयातून त्याचं भजन केलं. किती भजन केलं? कुठलाच विचार नाही केला, काळ नाही पाहिला, वेळ नाही पाहिला, आणि रात्रंदिवस त्या देवाचं चिंतन केलं. परिणाम बघा, अरे उभं आयुष्य देवाच्या भेटीसाठी आम्ही खर्च करत राहिलो. अनेक संतांनी देवाच्या वियोगामध्ये खऱ्या अर्थानं जीवन घालवलंय. मी सांगेल, शबरी माता सुद्धा रोज देवाची वाट पाहते, जनाबाई सुद्धा रोज देवाची वाट पाहते, तुकोबाराई सुद्धा रोज देवाची वाट पाहतायत, मीराबाई सुद्धा रोज देवाची वाट पाहते. आणि बघा, वाट पाहता 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 त्याचं भजन गाते. मला असं वाटतं इथं भजन प्रमाण आहे. जर आपण भजन जर केलं ना, त्याचं जर नाव जर घेतलं ना, तर तो मायबाप फक्त त्याच्या भजनानेच आकळल्या जातो. काही न लगे एक भावाची विठोबाची. त्याचं भजन केलं पाहिजे. हो दिल में तो श्याम नाम की ज्योती जला के दे. मला असं वाटतं, ऐका महाराज, या संसारासाठी आपण कल्पेश महाराज रोज रडतो. रोज रडतो ना. अरे आपण पावला पावला रडतो, पण मला असं वाटतं कधीतरी देवासाठी रडून बघा. अंतकरणातून त्याला साथ घाला, त्याला हाक मारा. मायबाप, मी सांगेल, ज्या दिवशी तुम्ही त्याला अंतकरणातून हाक माराल ना, त्या दिवशी त्याचा आनंद हा चिरकाल टिकणारा असेल. अरे तो भेटणं म्हणजे काय? तो काय तुमच्या समोर उभा राहणार आहे? तुमच्या समोर उभा राहणार नाहीये. तुम्ही चित्त आनंद स्वरूपाला प्राप्त व्हाल. नोहे नोहे मी भक्त तू देव ऐसे करी. याच्याही पुढे जाऊन सांगेल, एकची घोंगडी पांघरू तो आणि मी एक होऊ ही प्रचिती होते मायबाप.
नाहीतर तो काय तुमच्या पुढे असा समोर उभा राहणार नाहीये, कारण तो तुमच्या अंतकरणामध्येच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा सर्वाघटी राम देह आधी एक. ऐका 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 ऐका, पण सगळ्यांनी त्याला प्राप्त करण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याचं भजन केलं. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली, वो तो गली 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 हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मीरा सागर में सरिता नहाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन. रात्रंदिवस देवाचं भजन केलं. सदा नाम घोष करू हरी कथा रात्रंदिवस. आणि देवाच्या वियोगात जगतायत. तो कधी भेटेल. ओ कोई कही प्रभु आवन की, ओ आवन की मनोभावन की. बघा बघा बघा, कधी भेटेल, कधी भेटेल, कधी भेटेल रघुपती. ओ मजला सांग बा मारुती, ओ मजला सांग बा. कधी भेटेल. रोज त्याच्यासाठी भजन करताय. आश्रमात या कधी काय 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 कधी रे शिल. देवासाठी रडलं पाहिजे रे राजा होय का. आश्रमात या कधी रे शिल, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. मीन अहिल्या शापित नारी. सांगेल माझ्याकडे वेळ कमी आहे गड्या, वेळ कमी आहे. सांगेल माय बाप, रोज देवाच्या वियोगात तू कोबऱ्या जगताय. मज भावा, तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग. तो मज भावा, तो मज भावा, तो माझा झाला पाहिजे. कधी भेटेल, कधी भेटेल. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. माझे तुकोबराय त्या संतांना विनवणी करतात. ऐका वेळ झाली माझी. हो तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत. हात जोडता संतांना, एवढा करा उपकार. अरे माझ्यावरती उपकार करा आणि माझ्या भगवान परमात्म्याला निरोप सांगा की खऱ्या अर्थानं त्याच्या वियोगात मी जगतोय, त्याची भेट मला झाली पाहिजे. हा, एवढा करा उपकार. ओ देवा सांगा. काय 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 ओ देवा सांगा. नमस्कार एवढा करा उपकार. बघा त्या
त्या संतांनी माझ्या तुकोबरायचा निरोप माझ्या देवाजवळ दिला. देवांना घरानं सांगितलं तुकोबरायांचं आणि सांगून जाईल माय बाप. देवानं सुद्धा संतांच्या हाती निरोप पाठवला तुकोबरायांसाठी. निरोप या संता हातियाला हातियाला. संतांच्या हातानं निरोप तुकोबरायांना आला आणि खऱ्या अर्थानं तुकोबराय आपल्या सवंगण्यांना म्हणतायत, अरे संतांच्या हाती निरोप आलाय माझ्यासाठी. माझी खऱ्या अर्थानं माझा बाप माझी माय मला न्यायला येणारे. अरे कोणी माझ्यासोबत याल का याल का याल का. कोणीच तुकोबरायसोबत यायला तयार झालं नाही. हा मी सांगेल माय बाप. बघा संतांच्या हाती निरोप आलाय. तुकोबराय म्हणतात, अरे मी आता माझ्या माहेराला जाणार आहे. हा सर्वसामान्य लेकी बाळाचं माहेर म्हणजे आपल्या आईचं गाव असतं ना. माझे तुकोबराय म्हणतात, माझं माहेर सांगू तुम्हाला. हो जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गा. धर्माचे नगर देखोनी विठू पाटील त्याचे गाव गा. नाव गा ओ चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. तो तुम्हाला पोटभर देणार आहे. बघा ते माझं माहेर आहे. हो माझे माहेर पंढरी. हो घडी घडी हो माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी. माझं माहेर खऱ्या अर्थानं ते पंढरपूर नगरी आहे ना. माझा बाप मला न्यायला येणार आहे आणि संतांच्या हाती निरोप आलाय. आपुल्या माहेरा जाईन मी आता. हो निरोपया संता हाते आला. आपुल्या माहेरा जाईन मी आता. बघा मी आता माझ्या माहेरला जाणार आहे. अरे असा दिवस उजडला कल्पेश महाराज. असा दिवस उजडला की खऱ्या अर्थानं माझा भगवान परमात्मा रे आकाशात उजेड पडला. ओ लख पडला प्रकाश दिवट्या. नाना ह्या दिवट्याचा नाही बरं. ह्या दिवट्याचा नाही. अरे माझ्या देवाचा प्रकाश पडला. लख प्रकाश पडला. आणि बघा अरे त्या ठिकाणी स्वर्गामध्ये हो पिया पितांबरा कैसा गगनी झळकला. ऐका ऐका तुम्हीच म्हणा पण माझा ऐका ऐका. आता पितांबर जर झळकत असेल ना, जर झळकत असेल ना तर आवाज सुद्धा असा झळकायलाच पाहिजे. काय संतोष बा कसा कसा गरुडा. हा पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. तुम्ही 100% झळकवला पण तुमच्या वेळेस जरा हवा कमी होती. वारं कमी होतं म्हणून तो जरा कमी झळकला. बघा हो पिवळा पितांबरा कैसा गगनी झळकला. हो गरुडावरी बैसोरी माझा ऐवारी आला. गरुडावरी बैसोरी माझा ऐवारी आला.
बाकीचे झोपा सगळे. वा, पवन देवतेने यांच्यावरती फार कृपा केली. चांगलं वारं सुटलं यांना सुद्धा. वारं असं लागलं पाहिजे हो. हा. इथून झाला पाहिजे कार्यक्रम. हा, गायन करतोय ना, हृदयातून करा. हा, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. मृदंग वाजवतो कल्पजीवा, फुटला तर हरकत नाही, उद्या भरून घेऊ. आज काही फुटला नाही, पण फुटला असता मी तुम्हाला पैसे असते. नाही, इतके दिले नसते, मला पुरलं नसतं मग ते. विठाला विठाला विठाला. विनोदाचा भाग आहे मायबाप, पण सेवा करायची ना, आपल्या मायबापाची सेवा करतायत ना, अंतकरणातून सेवा करतायत लेकरं मायबाप. हृदयातून सेवा आहे म्हणून एवढा मोठा सोहळा आहे. नाहीतर माणसं अरे श्राद्ध घालायला सुद्धा त्याचे 100 त्याचे 100 याचे 100 त्याने दिले नाही. हा, अरे काय घेऊन बसले राजा हो. अरे एकट्यानं करावं. हा, एवढा अंतकरणामध्ये स्वाभिमान आपल्या बापाचा पाहिजे, आपल्या आईचा पाहिजे. त्यांना जन्म दिलाय का त्याने तुम्हाला कमी दिलाय. हा, आणि तुम्ही तितकं सुद्धा करू शकत नाही. भावाला हिस्से मागतात याचा एक हिस्सा, त्याचा एक हिस्सा, याचा एक हिस्सा. अरे मी म्हणतो हिस्से मागू नका, सगळ्यांनी एकत्र या आणि असा कार्यक्रम करा, असा कार्यक्रम करा की सगळ्या तालुक्याला लाजवेल ना, अशी कीर्ती खऱ्या अर्थाने करा. असा सोहळा करा. हा सोहळा मायबाप ते वरून पाहतील, आणि ज्या वेळेस ते वरून पाहतील ना, त्यावेळेस ते तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हा, कृपा करतील तुमच्यावरती. अरे आम्ही हयात असताना सुद्धा आमची सेवा केली, आणि आम्ही गेल्यानंतर सुद्धा आमचा जर एवढा सोहळा करतायत ना, तर ते पित्र खऱ्या अर्थानं आपल्यावरती कृपा करत असतात. नाहीतर मग चला, मला सांगायचं काय, तो कर्तुम अन्यथा कर्तुम माझा भगवान परमात्मा तुकोबरायला भेटायला आला. अरे याच करता माझे तुकोबरा म्हणतात, आयुष्यभर देवा तुझे आम्ही साधनं केले, तुझे आम्ही भजन केलं, आज तू भेटलायस ना. अरे खऱ्या अर्थानं आज आमचा दिवस गोड झाला. यासाठी केला होता
मिनिटं उठणार कोणी. अगदी वेळेत मी कीर्तन त्या ठिकाणी समाप्त केलंय आणि अगदी वेळेत अभंगावर सुद्धा आलोय. जास्त वेळ घेतला नाही तर मी काही न करा, आरामात होता. सेवा झाली आपली मायबाप. बघा तुकोबऱ्या म्हणतात आम्ही याच दिवसासाठी उभं आयुष्य खर्च केलं. ऐका ना ऐका ना ऐका ना, झाली आपली सेवा. हा, अवघ्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सुट्टी देणार आहे. तुकोबऱ्या म्हणतात आम्ही उभं आयुष्य याच दिवसासाठी खर्च केलं. माणसं या यहलोकातून परलोकात निघून जाणं म्हणजे शेवटचा दिवस गोड होत नाही. दिवस गोड कधी होईल? ज्याच्यासाठी जेने हा जीव दिला दान, तयाचे करील मी चिंतन, त्या दिवशी तुमचा दिवस त्या ठिकाणी दिवस गोड होईल. त्याचं भजन करणं म्हणजे दिवस गोड होणं आहे. जीवन चांगलं जगणं म्हणजे दिवस गोड होणं आहे. निस्वार्थपणाने जगणं म्हणजे दिवस गोड होणं आहे. मायबाप, कुठल्याही प्रकारचा अंतकरणामध्ये मध न ठेवता जगणं म्हणजे दिवस गोड होणं आहे. तुकोबऱ्या म्हणतात त्या देवाची आम्हाला भेट झाली ना, आमचा दिवस गोड झाला. आता तो भेटला, आता मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता राहिली नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेची या. बघा, बोलता 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 जर माझ्या मुखातनं जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील ना, तर हा सगळा तुमच्या संगतीचा परिणाम आहे. नाही, असं काही नाहीये. हा माझ्या बुद्धीचा दोष समजा. पण बघा, बुद्धीचा दोष समजण्याऐवजी मला असं वाटतं मी कीर्तनामध्ये बोलताना अजिबात बाहेरच्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाही. हा, जेवढं मला सांगायचंय तेवढं मी माझ्या वडिलांची मी रासिका देवा, जितकं मला नियमात बोलता आलं मी तितकं बोलण्याचा प्रयत्न केला. एवढं नियमात बोलून सुद्धा एकाच्याही चेहऱ्यावरती आळस नाही आला, ही खऱ्या अर्थानं माझ्या ज्ञानोबऱ्याची कृपा आहे. नाहीतर आम्ही कुठलाही बाजार आणतो आणि कुठेही मांडतोय आजकाल ना. पण मला असं वाटतं बाकीचं काही सांगायची गरज नाही राजा. हो, माझा बाप जर एवढा मोठा असेल तर दुसऱ्याला माझा बाप काय गरज? माझा बाप मोठा आहे. माझा बाप, माझे ज्ञानोबरा असतील, माझे तुकोबरा असतील, हे ज्ञानाचे सागर आहेत. ज्ञानाचा सागर ओ सखा माझा ज्ञानेश्वर. ऐका, आणि म्हणून करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. पण तरी सुद्धा जर तुम्हाला जर काही माझ्या बोलण्यातून जर काही वाईट वाटलं असेल ना, तर माझे शब्द हे माझी मला परत करा. ऐका ना ऐका ना, ते चुकीचे शब्द कल्पेश महाराज, ते चुकीचे शब्द मी माझ्या या धोत्राच्या झोळीत घेतो आणि जाता जाता कुठेतरी टाकून देतो, कारण सोबत नेऊन काय खार घालू त्याचा. आणि म्हणून बघा, आपण सर्वजणांनी या ठिकाणी मला निमंत्रण दिलं, प्राचारण केलं. कल्पेश महाराजांच्या माध्यमातून असेल, आमचे छोटू भाऊ आहेत, बरोबर ना? हा, बरोबर. हा, छोटू शेठ ज्यांची माईक सिस्टम आहे, त्यांचं वडिलाचं नाव छोटू आहे. हा हा, आणि ऑपरेटिंग करायला छोटू आहे. मयूर दादा. काय, वडिलाचं नाव छोटू आहे आणि ऑपरेटिंग करायला मयूर आहे, पण तोही छोटूच आहे. हा, आणि अतिशय सुंदर त्यांनी सिस्टम लावली. मला आनंद वाटला. आज रोज कीर्तन मी 1000 लोकांमध्ये करतो, पण इतकं सुंदर वातावरण जमलं ना की अगदी सहज सहज नकळत कधी 11 वाजले आणि 11:15 वाजायला लागले काही कळलं पण नाही. संतोष भाऊ बरोबर ना? हा हा, इतकं सहज वातावरण. आणि मला असं वाटतं जीवन सुद्धा असं सहज असलं पाहिजे. हा, खेळता खेळता दिवस निघून गेले पाहिजे. हा, का टेन्शन घेता तुम्ही एवढं? टेन्शन घेऊन काय होणार आहे आपल्या जीवनामध्ये? काहीच होणार नाहीये. हा, तुमचं कुणा वाचून काही राहतं नाही आणि दुसऱ्याचंही तुमच्या वाचून काही राहत नाही. त्यामुळे टेन्शन काय घ्यायचं? मी आधीही म्हटलं, फकीर बनके जिओ. हा, मावशा हो, असं जगा. अरे सोडून द्या सगळ्या गोष्टी. हा, जेव्हा जेव्हा तुम्हाला ज्यावेळेस स्ट्रेस येईल ना, त्या गोष्टी उचलायच्या आणि फेकून द्यायच्या बाहेर, डोक्यातल्या बाहेर काढून टाकायच्या. ज्या दिवशी तुम्ही डोक्यातले विचार बाहेर काढून टाकताल ना, त्या दिवशी जगात तुमच्यासारखा सुखी आणि आनंदी माणूस कोणी राहणार नाही. म्हणून डोक्यात काही ठेवू नका, विसरत जा. ज्या दिवशी तुम्ही विसराल त्या दिवशी तुम्ही आनंदी राहाल. म्हणून बघा, पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मला असं वाटतं हा, पण त्यांचे चिरंजीव विकास दौलत सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई,
हा वा सेवानिवृत्त झालेत. मला असं वाटतं आयुष्यभर सुद्धा देशाची सेवा केली आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. मला आल्या असं वाटलं की ते कीर्तन करायचे काय की हा? कारण ज्या माणसानं आयुष्य एवढ्या मोठ्या पदावरती काढलं आणि त्यांच्या अंतकरणामध्ये प्रेरणा व्हावी की आम्ही सुद्धा वारकऱ्यासारखं जीवन जगावं हा आणि उरलेलं आयुष्य आम्ही परमार्थात घालावं, एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. माणसं पाहिजेत मायबाप, ते सुद्धा आहेत. हे सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलंय. त्यांचं कुटुंब असेल, त्यांचा परिवार असेल, सगळ्या घरातले सर्व नातेवाईक असतील, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आता सगळ्यांचं पुन्हा एकदा नाव घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मान. ज्ञानेश्वर